1970s 1980s मधली गोष्ट आहे. एक माणूस मुंबईच्या प्रवासासाठी चाललाय, तर रत्नागिरीमध्ये एक गाव त्याला मिळतं. माणसांमध्ये एकाच्या घरामध्ये वास्तव्य करतो आणि त्यांना सांगतो की माझ्याकडे फणस आहे, हे फणस तुम्ही घ्या, ह्याची भाजी बनवा, तुम्ही पण खा आणि मला पण घाला आजच्या रात्री. जेवणाचं ताटवून देते, तो खातोय आणि खाता खाता त्याला एका माणसाचं बोट सापडतं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माणसांकडून ऐकले. आणि भाई तू एक मला एका रत्नागिरीच्या एका गावाबद्दल बोलत होतास, जो GPS वर नाहीये आता, पण तो अस्तित्वात होता आणि तो पूर्ण गाव निघून गेला, गायब झाला. तर ती काय गोष्ट आहे, ती मला ऐकायला आवडेल. आता कसं आहे माहिती आहे, पूर्वीच्या काळी कसं आहे, आता आपण जर विचार केला की चला आता गोव्याला उठून जायचं आहे, तर फ्लाईट बुक केली, ट्रेन बुक केली, बस बुक केली, काहीच नाही मिळत आहे आणि तेही नसेल तर आपण गाडी काढली स्वतःची आणि गेलो. तर पूर्वी आहे ना, लोकांना प्रवास करण्यासाठी काही अशा ट्रेडिशनलच व्हेकल्स होत्या, जसे की घोडागाडी आहे, ती पण ज्याच्याकडे खूप पैसे आहेत तो अफोर्ड करू शकतो. शेतकरी असेल एखादा, त्याच्या घरी बैलगाडी आहे तर तो बैलगाडीने प्रवास करू शकतो. आणि ज्याच्याकडे काहीच नाही तर तो काय करायचा, पायी प्रवास करायचा. तर ही गोष्ट अशी आहे, म्हणजे आपण बोलू शकतो की 1970s 1980s मधली गोष्ट आहे, की तेव्हा माणसांकडे ट्रॅव्हल करण्यासाठी खूप कमी साधन होते. आणि अशा केसमध्ये समजा एखाद्या माणसाला जर मुंबईला यायचं आहे, कारण तेव्हा पण ट्रॅव्हल करायचे, मुंबई गाव हे व्हायचं शहरच होता, तर ट्रॅव्हल करायचं तर लोकांकडे काय असं असायचं, जेव्हा त्यांच्याकडे पैसे नाहीत पायी निघायचं, शिदोरी बांधायची, कपडे घ्यायचे, पायी निघायचं. आता मुंबई आणि कोकणामधले जे सिंधुदुर्ग जिल्हा वगैरे ते किती एवढे लांब आहेत, जर आपण आज बसने गेलो तरी 12 तास लागतात. बरोबर, आज सुद्धा. तर त्यावेळी त्याला 7 ते 8 दिवस लागायचे. तर कसं असायचं, प्रवासाला सकाळी प्रवास सुरू करायचा, दुपारी कुठेतरी थांबायचं, जेवायचं कुठल्या झाडाखाली वगैरे, मग परत प्रवास सुरू करायचा. मग तिन्ही सांज झाली किंवा रात्र झाली तर कुठल्या तरी गावामध्ये. आणि पूर्वीच्या माणसांना आत्ता जेवढी नाही त्याच्यापेक्षा जास्त माणुसकी होती. म्हणजे कुठला एक वाटेमधून जाणारा माणूस, ज्याला जर आपल्या घरामध्ये राहायचं आहे तर पडवीत त्याला जागा द्यायचे थांबायला, की ठीक आहे म्हणजे वाट सुरू आहे, रात्री थांबेल, सकाळी निघून जाईल. आणि जो थांबणार आहे त्याला पण एक गोष्टाची सेन्स असायचा की इथे आपल्याला एकच रात्र राहायचं आहे, तो सकाळी लवकर निघून जायचा, कोणाला त्रास न देता. तर ही गोष्ट तशी आहे की एक माणूस जो मुंबईच्या प्रवासासाठी चालला आणि मुंबईच्या प्रवासाकडे जाता जाता तो बरेच गावामध्ये मध्ये थांबतो, जेवण्यासाठी, झोपण्यासाठी, रात्रीच्या वेळी असं. तर रत्नागिरीमध्ये एक गाव त्याला मिळतं, त्या गावामध्ये तो एंटर करतो दिवसाच्या टाइमला. सो दिवसाच्या वेळी जेव्हा तो एंटर करतो तेव्हा तो बघतो की इकडे खूप छान शेती वगैरे खूप छान करतात, खूप प्रोग्रेस गाव आहे असं. गावाच्या बाजूला खूप छान नदी आहे आणि तो तिथे जेवतो तर त्याला एक त्याच्या बरोबरच एक माणूस ज्या झाडाखाली बसलेला असतो, तो त्याच्या बाजूने पास आउट होत असतो आणि तो त्याला एक फणस देतो की तुम्ही फिरताय कुठे, जर कोणाच्या घरी जर तुम्हाला मिळालं तर फणसाची भाजी करा आणि तुम्ही खा, भेट म्हणून त्याला देतो. म्हणजे असं आहे की आता पण लोकांची मनं आहेत कोकणातल्या लोकांची एवढी मोठी, जर आपल्याला त्या गोष्टीचा उपयोग नाही तर ते समोर त्याला द्यायचे. तर त्यांनी तो फणस घेतला स्वतः बरोबर, की बाबा कुठल्या घरात जर थांबलो तर स्वतः घरातले पण खातील फणसाची भाजी करून आणि मला पण खाऊ घालतील. ॲटलिस्ट आपण त्यांच्या घरात राहतोय तर आपण त्यांना भेट दिल्यासारखा पण तो फणस होईल. बरोबर. तो फणस वगैरे घेतो आणि गाव सोडता त्याला होते संध्याकाळ. तर तो विचार करतो की गाव पण छान आहे, आपण इथे लवकर थांबूया, आपला प्रवास जरा लवकर थांबूया आजच्या दिवशी आणि रात्रभर थांबून सकाळी आपण प्रवास सुरू करू. मग संध्याकाळची वेळ होते आणि त्याला परत काही माणसं त्या झाडाच्या भोवती जे हे असतो, आपण त्याला नुक्कड म्हणतो, त्या ह्याच्यावरती बसलेली असतात, त्या माणसांबरोबर गप्पा मारतो आणि त्या संध्याकाळी तो त्यांच्याबरोबर ती म्हणजे पियायला पण बसलेला असेल. म्हणजे त्याला खूप छान वाटतं आणि ते गाव पण एवढं मस्त असतं की त्याला तिथून निघायची इच्छा होत नाही. आणि थोड्या वेळाने भजन वगैरे करतात,
ती माणसं. तो त्या वनामध्ये सामील होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता तो ज्या ठिकाणी थांबलेला असतो त्या माणसांमध्ये एकाच्या घरामध्ये वास्तव्य करतो आणि त्यांना सांगतो की माझ्याकडे फणस आहे, हे फणस तुम्ही घ्या, ह्याची भाजी बनवा, तुम्ही पण खा आणि मला पण घाला आजच्या रात्री. आणि तो तिकडे आराम करतो. थोड्या वेळाने त्या घरातली जी बाई असते ती त्यांना जेवणाचं ताट आणून देते. जेवणाचं ताट आणून देते, तो खातोय. त्याच्याबरोबर फणसाची भाजी आहे आणि समजा की एक कढी होती, भात होता, भाकरी होती. आणि तेव्हा कसं लाईट नव्हती, लोक कंदील किंवा दिव्यावरती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि जेवण एवढं उत्तम बनलेलं की तो दुसऱ्यांदा मागून खातो. आणि जेवण दुसऱ्यांच्या जर मागून खातो, त्याचं जे आहे रस्सा आहे तो त्याने टॉपअप केला, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याला कळतंय की आता ते वाटसरू आले, तर त्यांच्यासाठी त्यांनी विचार केलेला असतो की काहीतरी नॉनव्हेज बनवायचं घरी. आणि खाता खाता त्याला एका माणसाचं बोट सापडतं आणि त्यांनी ते दिव्याच्या उजेडात बघितलं की मी एवढा वेळ खातोय, हे काहीतरी वेगळं आहे. आणि त्याला माणसाचं बोट सापडलं आणि त्याला रिअलाइज झालं की तो केवढ्या मोठ्या धोक्यात आहे, की मी अशा ठिकाणी बसून खातोय की यांनी जे वाढलंय त्याच्यामध्ये माणसाचं शरीर आहे. आणि ते खूप हसून हसून खूप प्रेमाने त्याला खाऊ पण घालतात. बट सेन्स काय बोलू शकू, त्याला त्यावेळी असं होतं की तो खूप घाबरून असा आरडाओरडा त्यांनी नाही केला. त्याने काय केलं, तिकडे तो शांतपणे जेवण संपवलं तिकडेच आणि तो झोपण्यासाठी त्याची पडवीची ठरलेली खोली असते त्या खोलीत गेला आणि सगळे झोपायची वाट बघत होता. मग सगळे झोपायची वाट बघत असताना एक टाइम निघून गेला, समजा की आपण असं समजूया की 9-10 वाजले असतील. तर तो उठला. उठल्यानंतर त्याने खिडकीतून बघितलं की बाहेरचा रस्ता कसा आहे, काय आहे, कसा आपण निघू शकतो, दरवाजा उघडला तर त्यांना आवाज तर नाही येणार ना. ह्या सगळ्या गोष्टींची तो म्हणजे टाळणी करताना खिडकीतून बाहेर बघतोय, त्याला चांदणं दिसतंय आणि त्या चांदण्यामध्ये त्याला एक बाई चालताना बाहेर दिसली आणि ती त्याला बाहेर बोलवते. किती म्हणजे ही अनरिअल आहे की तेव्हाच्या काळी रात्रीच्या वेळी एक बाई तुला दिसते माणसासारखी. आता त्याच्यासाठी ही सिच्युएशन अशी आहे की इकडे आड आणि तिकडे वीर, म्हणजे आतमधल्या माणसांनी आजच मला एक माणूस खायला घातलाय आणि बाहेर एक मला बाई दिसते आणि त्याला ते कळतं की बाहेर जाणं पण धोका आहे. तर थोडा वेळ तो वाट बघतो. थोडा मग समजा की 1 तास झाला, 2 तास झाला. थोड्या वेळाने ती बाई खिडकीतून त्याच्याकडे हाक मारते. त्याला खिडकीतून हाक मारते आणि तो एवढा, मग तेव्हा त्याला असं झालं की त्याला पेशन्सच नाही ठेवायला जमत आहे. कारण मग तो काय केलं त्यांनी, मग तो त्यांच्या घरात पळत गेला त्यांना बोलवायला, त्यांचीच मदत मागायला. आणि त्यांची मदत मागायला गेला तेव्हा त्यांनी बघितलं की ते घरामध्ये 3 व्यक्ती होते राहणारे, म्हणजे नवरा, बायको आणि एक त्यांची आई, आजी किंवा कोणी असेल. ते तिन्ही पण त्यांना वाशांवरती लटकलेलं दिसलं. ही रात्रीची वेळ, राशांवरती लटकले आहेत, गळ्यांना फास आहे त्यांच्या. आता मला सांग की एक माणूस, अननोन गाव, रात्रीची वेळ, बाहेरून एक बाई बोलवते, घरामध्ये ज्यांच्या जेवलोय त्या घरामध्ये त्यांच्या बॉडीज तुला दिसतात अशा लटकलेल्या वाशांची घरं असायची वाशांवरती, जसं की आपल्या ते बुरारी विलेजमध्ये कसे लटकलेले तसं. आणि तो दरवाजा उघडून तो पळत सुटला रात्रीच्या चांदण्यामध्ये. आणि रात्रीच्या चांदण्यामध्ये तो पळता 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 त्याला रिअलाइज होतं की त्याच्या मागून माणसं पळतात आहेत. आणि माणसं पळतायत ते म्हणजे अशी रिकाम्या हाती पळत नाहीत, मशाल घेऊन पळतात आहेत त्याच्या मागे. म्हणजे एवढा किती सिनेमॅटिक आहे तो इन्सिडेंट की त्याला ज्या गावात तो थांबलाय, आज संध्याकाळपर्यंत ज्या माणसांबरोबर तो बसला होता, गप्पा मारतोय, आणि ती माणसं आता त्याच्या मागे हात धुवून लागलेली आहेत. आणि त्याला जिथे वाट
मिळते तिकडे तो पळत सुटलाय, जसं की तो पक पक पकक मध्ये नाना पाटेकर पळतोय तसा. आणि एक जागा त्याला भेटते की तो गुफेत जाऊन लपतो. काही वेळाने खूप मोठा पाऊस वगैरे सुरू होतो, गुफेत जाऊन लपतो. त्याला माणसांचे आवाज येतात आहेत, ओरडण्याचे आवाज येतात आहेत, काही जण त्याला शिव्या पण घालतात आहेत, असं पण त्याला ऐकू येत आहे. आणि तो चांदण्यामध्ये त्यांनी पूर्ण रात्र काढली. आणि रात्र जशी काढली त्याच्यावर त्याचं सामान नाहीये, ते सामान टाकून तो पळालाय. तर जसं सकाळ झाली त्यांनी आजूबाजूला थोडं लपून वगैरे बघितलं की कोणी माणूस आहे काय आहे. आणि तो ज्या गुफेत लपला होता, गुफेसारखी जागा, अगदीच गुफा नाही, तर त्या गुफेसारख्या जागेतून तो बाहेर पडला उतरून. जसं की आता घाट वगैरे कोकणात पण खूप आहेत. तो घाटावरून जंगलांमधून खाली उतरला आणि एक चांगल्या रस्त्यावरती आला, मातीच्या रस्त्यांवरती. आणि त्या मातीच्या रस्त्यावरती त्याने मग परत चालायला सुरुवात केली की कोण माणूस आता भेटतंय का ज्याच्याकडून मदत मागेल नाही. कारण त्यांनी एक घाट उतरला म्हणजे त्याने ते गाव सोडलंय. गाव सोडलं म्हणजे तो आता सेफ आहे, त्याला माहिती आहे. मग त्याला एक माणूस दिसला, त्या माणसाला त्याने सांगितलं की असं असं त्याचं काल रात्री झालं बरोबर आणि असं. तर त्या माणसाने त्याला सांगितलं त्या गावाचं नाव काय होतं, जरा एकदा व्यवस्थित सांगा मला. म्हणून त्याने सांगितलं गावाचं नाव. आणि गावात जिथे मी थांबलो तिथे जवळपास 12 ते 15 घर आहेत आजूबाजूला आणि ओढा आहे मोठा. तर त्या माणसाने सांगितलं की तुम्ही ज्या गावाचं बोलताय ना, ते गाव खूप वर्षापूर्वी वाहून गेलं पुरामध्ये. बापरे. म्हणजे तो अशा गावात थांबला होता, ते गाव एक्झिस्टच नाही करत आहे. आणि तो अशा लोकांमध्ये थांबलेला त्यांचा मृत्यू खूप वर्षापूर्वी झाला होता. रत्नागिरी. डेंजर भाई, डेंजर. मस्त खरोखर आहे, ही रिअल स्टोरी आहे. आता ही त्यांची कशी एक लेजंड आहे रत्नागिरीमधली. आणि ही नॉट द सेम लेजंड, बट अशीच एक सेम स्टोरी माझ्या आजोबांनी मला सांगितली होती की एक माणूस जात होता, प्रवास करत होता आणि त्यात एक घरामध्ये थांबला एका गावामध्ये. आणि त्या घरामध्ये त्याला माणसाचं मीठ सापडलं जेवणामध्ये, बोट वगैरे सापडलं. म्हणजे ही स्टोरी असं होऊ शकतं की आता मी ज्या गावात ऐकली त्या गावामध्ये त्या गावातल्यांनी त्यांच्या हिशोबाने मला सांगितली, माझ्या आजोबांनी मला वेगळ्या त्यांच्या हिशोबाने सांगितली. म्हणजे ही गोष्ट असू शकते की बऱ्याच लोकांनी जे ऐकतात त्यांनी पण कधीतरी कुठेतरी ऐकलेली असेल पूर्वीच्या काळी. आणि एक असं पण होतं की लोकांमध्ये गरिबी होती. एक काय बोलू शकतो की नरभक्षी टोळी किंवा जे ट्राईब्स असतात, त्या ट्राईब्समध्ये लोक नरभक्ष करायचे. नरभक्ष म्हणजे माणसाला खाणं, माणूस माणसाला खाणं. कारण त्यांच्याकडे प्रॉपर शेती नाही आहे किंवा सोर्सेस नाही आहे, पैसा नाही आहेत. तर अशा केसमध्ये त्या लोकांना जर आता कॅटल्स नाही आहेत किंवा त्यांच्याकडे प्रॉपर काय बोलतो आपण त्याला, कुक्कुट फार्मिंग वगैरे करतात, ते सगळं नाही आहे. तर त्या लोकांनी असे वेस काढले असतील मे बी, जसं की आफ्रिकेमध्ये करतात. दॅट कुड बी द केस. कारण गरिबी खूप होती तेव्हा, रिसोर्सेस अवेलेबल नव्हते. आणि रिसोर्सेस अवेलेबल असेल तर लोकांना माहीत नाही आहे की ते सेटअप कसे करायचे, त्यांचा यूज कसं करायचा. मे बी असं असू शकतं की ही लेजंड अशी कन्वर्ट झाली की ती ॲक्च्युली तो कुठल्या तरी अशा टोळीमध्ये किंवा अशा कुठल्या तरी ट्राईबच्या गावामध्ये तो बसलाय आणि त्याने तो एक्सपिरियन्स केला. किंवा ही स्टोरी अशी मे बी कालांतराने ती हॉरर स्टोरी बनली, असं पण असू शकतं की खरोखर तिकडे असेल आणि तो त्यांचं हे असं जे माहितीच नाही लोकांना.